श्री स्वामी समर्थ. गुरुवारच्या व्रताची महालक्ष्मी व्रतकथा. लक्ष्मीची कहाणी. द्वापार युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र. शांबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले, आपण राजवाड्यात जाऊन सुरचंद्रिका राणीच्या प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल. अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल. म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे, असा विचार करून लक्ष्मी एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले. काठी टेकीत राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तिला द्वारपालाने लक्ष्मीला पाहिले. त्या विचारले, आपणास कोणास भेटावयाचे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले, मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले, आपण कोण? आपले नाव काय? आप कोठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले, मी द्वारकेत राहते. भुवनेश माझ्या पतीचे नाव आहे. मी एका विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते. तुमची सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य दरिद्र होता. त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत. एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली. रडत रडत भटकू लागली. ते पाहून मला तिची दया आली. मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले. तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मी व्रत करण्याचा उपदेश केला. लक्ष्मी व्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत आणि सुखी झाली. लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नींचा संसार सुखाचा झाला. पुढे पुष्कळ वर्षे त्यांनी ऐश्वर्य भोगले. पुढे त्यांना यथा काल मृत्यू आला. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला. मागील जन्मी केलेल्या लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे सुरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे. परंतु लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे. म्हणून सुरचंद्रिका राणीस लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे. हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले. ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे ते मला सांगाल काय? तेव्हा वृद्ध रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 डहाळी काढून भरल्या कळशी ठेवावी. रांगोळी काढून पाट मांडावा. त्यावर पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी. कळशीमध्ये नाणे, सुपारी, मोती, पोळे, दुर्वा घालाव्यात. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत. लक्ष्मी नमः म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे. पिण्यासाठी पाटीमध्ये दूध ठेवावे. पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. काही फळे ठेवावीत. पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा. आणि आई लक्ष्मी अशीच येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. दूध दुभत्याचे लैलाट होऊ दे. माझा नमस्कार तुला पोचू दे. तुझा आशीर्वाद मला मिळू दे. भरली घागर घरात राहू दे. तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. हीच प्रार्थना. अशी मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीची पूजा करावी. तिला व पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे. रात्री जागरण करावे. उणे दुणे बोलू नये. सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत 4 गुरुवारी करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर. तुझे कल्याण होईल. व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग. अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस. दासीने हे सर्व मन लावून ऐकले आणि नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले, आजीबाई, मी तुमचा बराच वेळ घेतला. थांबा, याबद्दल मला क्षमा करा. आता जाऊन मी राणीसाहेबांना तुमच्या आल्याची वार्ता देते. याप्रमाणे दासीने राणी वर्षात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावेस आल्याचे राणीला सांगितले. सुरचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता. त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही. उलट राग आला आणि उद्दाम झाली होती. ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय गे थेरडीत, कशाला आलीस येते? कुणी तुला बोलवले? चल, चालती हो इथून. असे म्हणून लक्ष्मी म्हणाली, दुष्टे, इतकी उन्मात्त कशाने झालीस? तुझे उद्दाम वर्तन पाहून मला जा म्हणण्याआधीच मी जायला निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असता. तू माझी अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल. असे म्हणून लक्ष्मी तेथून चालू लागली. लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत शांबालीच्या दृष्टीस पडली. तेव्हा शांबालीने तिची अस्तेने विचारपूस केली. लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. कारण शांबालीने तेथे राहू नये असे तिला वाटत होते. शांबालीने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे नम्रपणे ऐकून घेतले. याच दिवशी व्रताचा आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधार नामक राजपुत्राशी झाला. शांबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागले. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रसवा राजाचे राज्य लयास गेले. सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला.
त्याचे सर्व वैभव जाऊन त्या दरिद्री अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमोठ्या वागण्यामुळे राजकुमारी सगळे सोडून गेले. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन राहण्यास सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला. नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला शांबलेच्या दासीने पाहिले. राजवाड्यात जाऊन शांबलेच्या कानावर घातले. हे ऐकून शांबलेने आपल्या वडिलांना वस्त्रेभूषणे घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलवून घेतले. त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले. सर्व ऐकून शांबलेस वाईट वाटले. शांबलेने पित्यात 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला. भद्रस्रवा राजा द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सूरजचंद्रिकेस ते दाखविताच त्याचे कोळसे झाले. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार होता. शांबला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती. पूजा आटपून प्रार्थना करीत होती. राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली आणि चूक तिला कळली. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली. कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रत केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली. मातृपितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचवले. मग तिचे भाऊही घरी परत आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली. पूर्वीप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला आणि व्रत करणाऱ्याला सुखासमाधानात वैभव मिळेल. वैभव मिळाल्यावर ओतू नये, मातू नये, घेतला बसा टाकू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दान धर्म विसरू नये, म्हणजे राजा राणी सुखी झाली तशी तुम्ही आम्ही हो. ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी देवे नमः. लक्ष्मी देवे नमः.